सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। भारताचे संविधानच भारताचा धर्मग्रंथ। डॉक्टर गोपाल बशिरे। भारताचे संविधानच भारताचा धर्मग्रंथ असे वक्तव्य डॉक्टर गोपाल बशिरे यांनी संविधान दिनानिमित्त कार्यक्रमात आपल्या भाषणात केले। शिवसेना भवन लोणार येथे आयोजित संविधान दिन कार्यक्रमात बोलताना डॉक्टर गोपाल बशिरे म्हणाले, भारतातील वंचित, दुर्लक्षित, दलित, पददलित, आदिवासी, बहुजन व अल्पसंख्याक यांना समानतेचा अधिकार देणारा आणि समता, बंधुत्वता, एकात्मता, अखंडत्वता मध्ये बांधून ठेवणारा एकमेव ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान होय। म्हणूनच संविधान म्हणजेच भारताचा धर्मग्रंथ होऊ शकतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख गजानन जाधव सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात डॉक्टर गोपाल बशिरे बोलत होते। आपल्या भाषणात पुढे बोलताना ते म्हणाले की भारतातील जातीयवादी शक्ती हे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून संविधानातील धर्मनिरपेक्षता व राष्ट्रवाद हे शब्द वगळण्याकरिता अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केल्या होत्या। परवाच त्यावर निर्णय लागला आणि सुप्रीम कोर्टाने ठणकावून सांगितले, धर्मनिरपेक्षता व राष्ट्रवाद हे शब्द संविधानामधून वगळता येणार नाहीत। जर भारतात संविधान टिकून ठेवायचं असेल तर सर्वांना एकमताने एका जीवाने संविधान वाचवावे लागेल आणि तेव्हाच संविधान सर्वांची रक्षा करू शकेल। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांनी केले, तर आभार शहर संघटक तानाजी मापारी यांनी मानले। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी शेख वसीम, सुलतानपूर। भारतातील वंचित, दुर्लक्षित, दलित, पददलित, आदिवासी यांना जर न्याय देणारा कुठला ग्रंथ असेल तर ते आहे संविधान। त्याचबरोबर माणसाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वता देणारा जर कुठला ग्रंथ असेल तर ते आहे संविधान। आणि भारताचा धर्म जर भारतीय असेल तर भारताचा धर्मग्रंथ हाही संविधानच आहे। आणि म्हणून संविधान हा भारतीयांसाठी फार महत्त्वाचा आहे। कारण एका राष्ट्रपतीला, पंतप्रधानाला आणि मुख्यमंत्र्याला, मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला जो अधिकार आहे तोच अधिकार सर्वसामान्य माणसांना आहे, तो म्हणजे एक मताचा अधिकार। आणि एका माणसाला, एका व्यक्तीला एकाच मताचा अधिकार तो दिलाय आपल्या संविधानानं। पहिले राजा पोटातून जन्माला यायचा, परंतु आता राजा पेटीतून जन्माला येतो। म्हणून संविधानाला आपण सर्वोत्तम मानलं पाहिजे। काही षडयंत्री लोक, काही जातीयवादी शक्त्या संविधानामधलं धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता बाजूला काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता। सुप्रीम कोर्टात गेले आणि परवाच त्या याचिकेवर सुनवाई झाली आणि ही धर्मनिरपेक्षता ही संविधानातून काढता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने